नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीत आमदार रवी राणा यांचा यंदाचाही वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनसेवा दिवस म्हणून साजरा होत आहे आणि यामध्ये त्यांचा डॅशिंग अंदाजही पाहायला मिळत आहे. सत्ता, स्टाईल आणि सायकल या अनोख्या अंदाजात आमदार रवी राणा नागरिकांमध्ये मिसळताना दिसले. सायकलवरून शहरात फेरफटका मारत त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. या 2 दिवसीय जनसेवा उपक्रमाची सुरुवात आज 27 एप्रिल रोजी छत्री तलाव येथे श्रमदानाने करण्यात आली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीतर्फे भव्य श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अंतर्गत युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आमदार रविभाऊ राणा यांच्या समवेत सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते छत्री तलाव येथील तलावातील गाळ काढून समाजसेवा करणार. या 2 दिवसीय जनसेवा उपक्रमाची सुरुवात 27 एप्रिल रोजी सुरू झाल्याने नागरिकांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश देत आमदार राणा यांनी एक वेगळी छाप पाडली. 27 आणि 28 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य शिबिर, शासकीय योजनांचा लाभ तसेच गरजूंसाठी विविध साहित्य वाटप अशा उपक्रमाचा समावेश आहे. वाढदिवस केवळ साजरा न करता समाजोपयोगी कार्याद्वारे तो अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत जनसेवा हाच खरा उत्सव हा संदेश देण्यात येत आहे. आता या उपक्रमांना नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो आणि जनसेवा दिवसाची ही संकल्पना कितपत यशस्वी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या ठिकाणी छत्री तलाव हा अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासामधला मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की छत्री तलावाच्या माध्यमातून आज संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता, सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांनी मिळून सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी साफसफाई केली. मोठ्या प्रमाणात गाळ काढला. या ठिकाणी तुम्ही बघितलं काचं पडलं होतं, ते काचं वेचण्याचं काम केलं. यातलं गवत काढण्याचं काम केलं. मोठ्या प्रमाणात नाल्या ज्या भरल्या होत्या त्या स्वच्छ करण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी ते पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मूर्त्या पडल्या होत्या आपल्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या, लक्ष्मी देवदेवतेच्या, त्या मूर्त्या उचलण्याचं काम केलं. मोठे दगडं होतं ते उचलण्याचं काम केलं. आणि मोठ्या प्रमाणात हा जनसेवा दिवस या ठिकाणी सगळ्या मिळून आम्ही इथे साजरा केलेला आहे. आज आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की छत्री तलावला एक तरंगतं एक चांगलं रेस्टॉरंट या ठिकाणी चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देण्यासाठी इथे बोटिंग सुरू करू. मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंटची या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून अमरावतीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनेक फॅमिलीला इथे येता येईल, जेवण करता येईल, फॅमिलीसोबत काही वेळ त्यांना इथे चांगल्या प्रकारे देता येईल. अशा उद्देशानं या ठिकाणी सगळे मिळून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे पर्यटन विकसित करून बोटिंग सुरू करून या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करून इथे पर्यटनाला आम्ही चालना देणार. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.